पतीने पत्नीसह प्रियकराचा कुऱ्हाडीने केला खून। मंद्रुप पोलिसात पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल। दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावात घडली घटना। दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील वस्तीवर बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेतात पत्नीसोबत तिच्या प्रियकराला पाहून संतापलेल्या पतीने वस्तीवरून कुऱ्हाड आणून दोघांवर हल्ला चढवला। यात पत्नी आणि तिचा प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन दोघांचाही तडफडून अंत झाला। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात खून झालेल्या महिलेच्या पतीसह 5 जणांवर विरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या तपासासाठी विविध ठिकाणी 7 पथके पाठवण्यात आल्याची माहिती मंद्रुप पोलिसांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली। या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार मृत महिलेच्या पतीसह 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झालाय। याबाबत मंद्रुप पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की दक्षिण तालुक्यातील एका गावातील महिलेशी एका तरुणाचे अनैतिक संबंध होते। दोन्ही कुटुंबांनी दोघांनाही समजावून सांगितलं होतं, मात्र त्यांच्यात काहीच फरक पडला नाही। बुधवारी दुपारी वस्तीवरील द्राक्षबागेत सदर महिला ही काम करत होती। त्यावेळी संबंधित प्रियकर हा तिथे आला। दोघांना शेतात एकत्र पाहून महिलेचा पती संतापला। त्याने जवळ असलेल्या वस्तीवर जाऊन कुऱ्हाड आणली आणि रागाच्या भरात पत्नी आणि प्रियकराच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केलं। जवळच वस्ती असल्याने प्रियकराचे वडील धावत घटनास्थळी आले, तेव्हा ते दोघे गंभीर जखमी झाल्याने तडफडत होते। दोघांनाही तातडीने उपचारासाठी हलवण्याची त्यांनी विनंती केली, परंतु महिलेच्या कुटुंबातील उपस्थितांनी त्याला विरोध केला। यामुळे काही वेळातच दोघांचाही जागीच मृत्यू झाला। संबंधित गावच्या हद्दीत दोघांचा खून झाल्याची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या वस्तीसमोर दोघांचेही मृतदेह पडलेले दिसले। दोघांच्याही मानेवर व तोंडावर कुऱ्हाडीचे गंभीर वार होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं दिसून आलं, अशी माहिती मंद्रुप पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे। लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।